नाही हो एक कपडे कोणीकडे येऊ नका कपडे घालून येऊ नका चला
स्माइल दे स्माइल स्माइल दोस्त नहीं मेरा स्माइल हंस थोड़ा हंस फोन देऊन टाका तिथं आता
बटूंची मौज लागणार आहे. यामध्ये दोन सख्या भावांची मौज एकत्र लागत नसते, म्हणून मोठ्या भावाची मौज जी आहे ती सुरुवातीला लागणार आहे, त्यानंतर दुसऱ्या बटूची मौज लागणार आहे. सगळ्यांनी खाली बसून घ्या. पुरुष सर्व भक्तवृंदांना विनंती आहे की सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्वांना या सामुदायिक मौजेचा व्यवस्थित लाभ घेता येणार आहे. आलेल्या सर्व उपनयनासाठी आलेल्या सर्व भाविकांचं भक्तांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सन्माननीय महाराजांचं पण स्टेजवर आगमन झालेलं आहे. तरी स्त्रियांनी स्त्रियांच्या बाजूने बसावं, पुरुष मंडळींनी आपापल्या डॉक्युमेंट व्यवस्थित केलेले आहेत त्या ठिकाणी बसावं. आल्यानंतर या ठिकाणी प्रथमतः 5 उपनयनाचा संस्कार होईल. त्यानंतर उरलेल्या सर्व उपनयनाचा संस्कार हा लगेच 5 मिनिटानंतर होणार आहे. आणि आलेल्या सर्व ब्रह्मवृत्तांना विनंती आहे आपण सर्व वडिलांनी वडिलांच्या आई वडिलांनी इथं थांबायचं आहे. वडिलांनी आणि वडिलांनी सर्वांनी मंडपात आणि स्त्रियांनी स्त्रियांच्या ठिकाण थांबायचं आहे. स्त्रियांच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला पुरुष मंडळींची व्यवस्था केली आहे. अक्षरा वाटप सुरू करा. अक्षरा मंडपाच्या बाजूला ठरल्या आहेत. अक्षरा वाटप सुरुवात करा. आधी सर्वप्रथम 4 वेदांचे मंत्रपठण होईल. त्यानंतर सद्गुरू योगानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होईल. नंतर श्री राजेशभाई महाराज यांचा सत्कार श्री यशवंत चौधरी हे करतील. आणि नंतर श्री अवधूत महाराज चौधरी यांचा सत्कार अनंतराव जोशी करतील. आणि त्यानंतर उपनयनाला सुरुवात होईल. सर्व अक्षत वाटपकरांना विनंती आहे त्यांनी अक्षतांचं समोरच्या लोकांच्या पाठीमागे बसून घ्या. सगळे समोरचे लोक जे आहेत ना समोर पाठीमागे बसून घ्या सगळ्यांनी. सर्व पुरुष मंडळींना विनंती आहे, महिलांना विनंती आहे की स्टेजच्या डाव्या बाजूला महिलांची व्यवस्था केलेली आहे, तिथे तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला पुरुष मंडळीची व्यवस्था आहे, तिथे बसायचं आहे. सर्वांनी शिस्तीचं पालन करायचं आहे, सर्वांनी सहकार्य करायचं आहे. थोड्याच वेळात या सामुदायिक व्रतबंध मौंजीच्या कार्यक्रमात सुरुवात होणार आहे, तरी सर्वांनी सहकार्य करावं. अक्षत वाटपकरांनी अक्षता वाटप कराव्यात. धीरज कौसडीकर यांनी यावं स्टेजकडे. क्या बोले बात बोले उनका पीहर है और उनका लगे यानंतर क्या हुआ? संकल्प करून घेऊन लगेच संकल्प आधी करून घ्या. नंतर मग अक्षता वाटप करा. त्यांना बोलव बरं. यांना बोलव. बटूंच्या वडिलांना विनंती आहे, बटूंच्या वडिलांनी हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, उजव्या हातामध्ये. बटूच्या आईने हाताला हात लावायचा आहे, बटूच्या वडिलांच्या, आणि बटूने आईच्या हाताला हात लावायचा आहे. पाणी घ्यायचं आहे हातामध्ये. तिथे विष्णू तदावारो नक्षत्रम विष्णुदेव जय योगष्टकरणं देव सर्वं विष्णुमयं जगदातीय पूर्वोच्चरदेवं गुणग्रह विशेषण विशिष्टायां शुभ गुणीयतितौ पूर्वप्रधान संकल्पितानुसारेण यजमानसीय गोत्रोच्चारः. आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे. स्वतःचं तुमचं जन्मनाव घ्यायचं आहे बटूच्या वडिलांनी.
चालू नाव घ्यायचं आहे. बाकीचे कोण राहिलेत का? यजमान आलेत का बघा आधी सगळे. धर्मपत्नीचं नाव घ्यायचं आहे. सर्व बटूचे वडील आले आहेत का? बटूचं नाव घ्यायचं आहे. यजमानः सपत्नीकः ससुतः. एकदा सर्वजण येऊ द्या. बटूचे वडील आलेत का सगळे? शेवटचे कोण राहिले त्या ठिकाणी? चला बटूचे वडील. संकल्प झाल्यानंतर बटूच्या आईने भोजनासाठी ते जायचं आहे पाकशाळेमध्ये. अष्टवर्गाच्या भोजनासाठी संकल्प झाल्यानंतर बटूच्या आईने मातृभोजनासाठी तिथं पाकशाळेमध्ये व्यवस्था आहे, तिथे जायचं आहे. हो देखते चला रत्नपारखी यजमान चला लवकर. इधर नोटिफिकेशन दिखता है चला यजमान रत्नपारखी दोघंही चला. संकल्प सोडायचा आहे. बटूच्या आईने इथं थांबू नका कोणी. वरतीच थांबायचे समारंभ हॉलमध्ये. मुंज लागोस्तर आईने मातृभोजन करत बसायचं आहे. आले का? आले का यजमान? आले का? हातामध्ये पाणी घ्यायचं आहे बटूच्या नक्षत्रं विष्णुकरणं जैव सर्वं विष्णुमयं जगदाद्य पूर्वोच्चर देवं गुणग्रह विशेषण विशिष्टायां शुभ पुण्य तिथौ आदौ यजमानस्य गोत्रोच्चार. हा गोत्राचा उच्चार करायचा आहे आपल्या. तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे. जन्म नाव, चालू नाव घ्या. तुमच्या धर्मपत्नीचं नाव घ्या, बटूचं नाव घ्या. यजमानः अहम म्हणा. अहम अस्मिन् पुण्य आहे आसियाः मम सुकुमारस्य. बटूचं नाव घ्या. ब्राह्मण्या विव्यक्ती द्विजत्व सिद्ध्यर्थम वेद अध्ययन अधिकार सिद्ध्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम उपनयन संस्कार करिष्येत. सोडून द्यायचं आहे. तदंग विहितम गणेश कुलेष्ट पंचायतन देवतानां स्मरणम. स्मरण करा. हवामहे प्रियानन्त्वा प्रियपतिज्ञो हवामहे निधीनान्त्वा निधिपतिज्ञो हवामहे वसो महागणाधिपते नमः. ध्यायामि ध्यानं समर्पयामि नमस्कारो करोमि. अग्निपूजनात् अग्निन्दूतं एवं गुणविशेषण सर्व भटूंच्या वडिलांनी हातामध्ये पाणी घ्यायचंय. एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ म्हणायचंय. मम सुतस्य उपनयन संस्कार कर्मणि अधिकार सिद्ध्यर्थम 3 संख्याकान राजापत्यान रजत प्रत्याम्नाय द्वारा अहम आचरिष्ये. अनेन मम सुतस्य उपनयन संस्कार कर्मणि अधिकारस्तु. पाणी सोडून द्यायचंय. पुन्हा एकदा पाणी घ्यायचंय. एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ. बटूच्या हातामध्ये पाणी द्या. बळीभर पाणी बटूच्या हातामध्ये द्या. एकदा सोडला का संकल्प? बटूच्या हा बटूनी म्हणायचंय. मम कामचार कामवाद काम भक्षण आदि दोष निवृत्ती पूर्वकम उपनयन संस्कार कर्म अधिकार सिद्ध्यर्थम 3 संख्याकान प्राजापत्यान
रजत प्रत्याम्नाय द्वारा अहम आचरिष्ये. पाणी सोडून द्यायचंय. तेन कामचार कामवाद कामभक्षणादि दोष निवृत्ती पूर्वक उपनयन संस्कार कर्मण्यधिकार सिद्धिरस्तु. आता भटूच्या वडिलांनी आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. तिथे विष्णू स्तरावारो नक्षत्र विष्णुरेव जय योगष्टकरणं जैव सर्वं विष्णुमयं जगत अद्य पूर्वोच्चरित एवं ग्रह गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यरितौ. सर्वांनी आपल्या भटूचं जन्मनाव आणि चालू नाव घ्यायचं आहे. म्हणा मम सुतस्य उपनयन संस्कार कर्म अधिकारार्थम यथाशक्ती गायत्री जप अहम करिष्ये. आता या ठिकाणी चारी वेदाचा शांतीपाठ सुरू होईल. प्रथमतः ऋग्वेदीय शाखेचा शांतीपाठ गुरुजींनी सुरुवात करावा ही विनंती. गुरु म्हणा ऋग्वेद मंत्र पहिला. हो या आता सगळे बटूचे वडील सर्व बटूंनी बटूचे वडील आणि बटू वडील आणि बटूचे मामा वरती या सगळ्यांनी. करवली बटूचे वडील बटू आणि बटूचे मामा यांनी स्टेजवर यायचं आहे. पाच जण या फक्त आधी. पाच बटूंनी यायचं आहे वरती. 5 बटूंनी यायचं आहे वरती. जे भाऊ भाऊ आहेत त्यातील आधी मोठ्याची पुंज लागेल, नंतर लहान्याची पुंज लागेल. जे 2 भाऊ असतील त्यांनी सांगा कोणाचे 2 मुलं आहेत. हा त्यांच्या आधी एका मोठ्या मुलाची लागेल, नंतर दुसऱ्या मुलाची लागेल. वारेण शशभागातना तमेवणवेश्वर्या गृह्णन्ति योषाणो दशा सहारः कार्ये दिवे तमेव हिन्वन्त्यग्रवोत्तमं दिवाकरं धृतिं हृदादो वारणं मधो तवे ममग्न्या उदर्शेनन्ति वेदवक्षरं सोममिन्द्राय पादवे अस्येदिन्द्रो मदेश्वा विश्वावृत्राणि जिघ्नते शूरो मराज मोहते अवस्वदेव वीरदेव मित्रौ सोमरौ इन्द्रो बिन्दो विषावेशा आवज्य स्वमहिषरो कृषेन्द्रोऽर्युन्नवत्तमः आयुनिन्दानशिसदः अदक्षतप्रियं मधुधारा तदस्य वेदसाः अभोवाचिक्षनुप्रदो महान् तन्वामहीरन्वापोर्षन्तु सुन्नावः यद्गोभिर्वासयिष्यसे समुद्रो मृजे दष्टं बोधरणो दिवः सोमः पवित्रे यस्मयुः सर्वांनी खाली बसून घ्या. सर्वांनी सगळ्यांनी खाली बसून घ्या. वृक्षन्ते अपशिवा याभिर्मदाय शम्भसे नामदाय वृष्वाय लोककृत्नमीनः तव प्रशस्तयो मही अस्मभ्याविन्दविन्द्रग्रमतो स्ववत्सदारोजा परजन्यो वृष्टिमावैव घोषायन्नोरशास्य श्वसावागसाहुता आत्मा यज्ञस्य पूर्वः. आता या ठिकाणी सद्गुरू योगानंद सरस्वती महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होऊन चतुर्वेदांच्या शांतीपाठात परमपूज्य श्री राजेशभाई महाराज यांचा सत्कार श्री यशवंत चौधरी हे करतील व श्री अवधूत महाराज चावळीकर यांचा सत्कार या ठिकाणी अनंतराव जोशी हे करतील. यजुर्वेद मंत्र पठण. ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आरात्रिपार्थिवज्ञानजः पितरः प्राजिधामाभिः
इमः सदाग्रासि बृहती वितिष्ठस आद्वेषं वर्तते तमाः उषस्तच्चित्रमाभरास्मभ्यं वाजिनीवती एततो कञ्चतमायं च धामाहे प्रातर्जितं भगामुग्रग्गा भूमेमभयं पुत्रमदि तेभ्यो विघ्ना आकृष्यं पतस्माधः परिपतिं वचस्यागावेदकृतो अभ्यानर्कम् सनो नासच्छुरकश्चन्द्राग्राधियन्ति यज्ञाशेषथाधिप्रभूषा आनो भद्राग्रदावो यन्तु विश्वदो दब्धासो अपारीतास बुद्धिदाः देवानो यथा वरमित्रुहे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासो मतिर्रोजो यतां देवानाज्ञादिरभिरोधिवर्तकान् देवानाज्ञा सख्यमुपासे दिवा भयं देवानागप्रवीरन्तु जीवसे तान् पूर्वायानि विदाहूमहे भयं खगं विक्रमतीतिं रक्षामस्मिधम् अर्यमनं वरुणज्ञासो अश्विना सरस्वतीरः सुभकामयस्करते तन्नो मातो मजो भुवातु भेषजं बह्नाता पृथिवी तत्पिताद्यौः तद्ग्रामानः सोमसुतो मजो भुवस्तदश्विना शृणुतन्धिष्ट्यायुमम् कवीशा कञ्जगातस्थस्थु षष्पतिं धियं जन्ममवासे भूमहे भयम् ऊषानो यथा वेदसामसकृते रक्षिता पायुर्नभ्यस्पस्तये स्वस्ति न इन्द्रो गन्धश्रावा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति हस्ताक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु प्रसादश्वा मरुतः पृष्ठे मातरः शुभय्यावानो विदधेषु जग्मायः अग्निजग्मा मनापस्सूरादक्षसो विश्वे नो देव अवसागावन्निहा भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुमार्गाधस्थलोभिर्व्याजेम देवहि तय्यदायोः शतमिन्नु शरदो अन्दी देवायत्रानश्चक्राजरसन्तनूनाम् पुत्रासो यत्र पितरो भवन्ति मानो मध्यानीनि शतायुर्गन्धोः अदीतिर्द्यौरदीतिरन्तरिक्षमदीतिर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवा अदीतिः पञ्चजना अदीतिर्जातमदीतिर्जनित्वम् हरिः ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुमागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठदेविः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु शन्नो मित्रश्चं वरुणः शन्नो भवन्तर्यमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्तेवाय त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि कृतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्भक्तारमवतु अवतु माम् अवतु भक्तारम् ॐ शान्ति शान्तिः हरि ओम देवानो यथा सदामिदवेदे आसन्नप्रायो रक्षितायो दिवे दिवे देवानां मदनासु मतिर्यो यातान् देवानां द्वारातिरभिनो निवर्तताम् देवानां सख्यमुपासे देवापायन् देवायुः प्रतिरन्तु दिवसे तान्मूर्भयानि विदाहुमहे भयं भगं मित्रमदिते रक्षामश्रीखम् अर्जमणं वरुणको सोममघवेन सारसवतीना सुभगा मायस्करः तन्नो पातु वायो भुक्पातु भेखनं तन्माता पृथिवी तत्पिताव्योः तद्रावणः सोमसुतो वायो भुवस्तादशवीना श्रेणोदन् एक सूचना आहे, बटूंनी जर टोपी घातली असेल किंवा पगडी घातली असेल तर ती टोपी पगडी मौंज होईपर्यंत काढून ठेवायची आहे, नंतर घालू शकता तुम्ही. मौंज झाल्याच्या नंतर घालू शकता. हरि ओम अग्नहाया हि विमये शृणाणो हव्यराकये निहोता सत्सि परिषि. हरि ओम विष्णुय आपो भवन्तु पीतये संयो विश्रावन्तु नः स्वस्ति. महाराजांचं पूजन. साधी दिली मस्त लागले पाहिजे मामाच्या याला सर्वांना अक्षरा भेटल्या का? अवघ्या काही मिनिटात अक्षरा आल्या का? अवघ्या काही मिनिटातच चला बरं हातेवाले
मुंज लागल्यानंतर श्री श्रीपाद महाजन हे आपल्याला थोडी माहिती सांगणार आहेत संस्थांबद्दल, उपनयनाबद्दल आणि सर्व गोष्टीबद्दल. तर सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यायचं. मुंज लागल्यानंतर कोणीही जागेवरती उठू नका. 2 मिनिटं माहिती ऐकल्यानंतर सगळ्या ब्रह्मवंतांचा सत्कार होईल आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर प्रसाद होईल. करा सुरुवात. गुरु हरी ओम. मंगळाष्टक सुरुवात करायची. शुभम भवतु सावधान. पायी वाळे पैंजना राजशोभा गोपी मध्ये पिंगरा कृष्णोभा ऐसे त्याते क्रीडवीती कुमारी पाया देवो वामनो ब्रह्मचारी बटवाचार्य शुभम भवतु सावधान. गणनायक भगवती देवी कुल स्वामिनी श्रीमदत्त दिगंबरा विनमित योगेश चिंतामणी यावे सावधान. प्रातःसंध्या येथून करावी सविता देवा अर्घ्यही नित्य द्यावी. गायत्री मंत्र हा ब्राह्मणा लाभकारी पाया देव वामनो ब्रह्मचारी कार्यो शुभम भवतु सावधान. द्विजवर्याचा हाची संस्कार मोठा कर्माचा त्यात अत्यंत साठा. गायत्रीचा मंत्र कल्याणकारी शोभे कैसा बाळ ब्रह्मचारी पटवाचार्य शुभम भवतु सावधान. शुक्लां ब्रह्म विचारसार परमा माद्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं अभयदा जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. भट्टाचार्य सुमुहूर्त. सावधान. पाहे कैसा वामन तोचे झाला मागाया ते दान गेला बलीला. मागे भूमी त्रिपदात मुरारी शोभे कैसा बाळ हा ब्रह्मचारी बटवाचार्यो शुभम भवतु सावधान. सत्य ज्ञान
सुखस्वरूप ममल क्षीराद्यमाध्यस्थित योगारूढ मतिप्रसन्न वदन भूषा सहस्रोज्वल चक्र विनाकसा वैभराण बिभ्राण मळखच्छनु छत्रीभूत फणींद्र विंद धवल लक्ष्मीन शुभम ध्वजयो सावधान भिक्षां देहि मागाता कुमारा मायेचा सोडतारा पसारा भिक्षेसाठी आईला कमारी शोभे कैसा बाळा ब्रह्मचारी तदेव बलगरं सुदिनं तदेव कायावरं चन्द्रबलं तदेव विद्यावरं दैवबलं तदेव लक्ष्मीपते बलगास्मरामि यन्माचार्ये सुखं भवतु सावधान गुणदे मम सावधान इष्टदेवता सावधान वाजन्त्री सावधान चला आता ज्या वडिलांची मुंज लागलेली आहे त्यांनी आपल्या पित्याला म्हणजे आपल्या वडिलांना हार घालायचा आहे, वडिलांच्या पाया पडायचा आहे डोकं ठेवून. आणि बटूच्या पित्याने मांडीवर घेऊन बसायचं आहे. दुसऱ्या मुहूर्ताला सुरुवात करा. चला दुसरे मुंजे उभे राहा, मुंजांना उभा करा, त्यांच्या हातामध्ये नारळ हार द्या. दुसरा म्हणजे खाली बसून घ्या. बाकीच्या सगळे मामा लोक खाली उतरा. पहिले म्हणजे आलेले हा पहिल्या मुंजीवाले मामा आणि करवल्या खाली या. मामा खाली चला. मामा आणि करवल्या पहिल्या मुंजीवाले चला खाली या. मुंजा करवली खाली चला. म्हणतात बसा खाली. चला जे बटू आहेत त्यांनी यायचं आहे, चौरंगामध्ये टाकायचं आहे. थांबायचं वर थांबायचं. अंतरमार्ग गेले तुम्ही. अंतर्मार्ग करा. हा करा सुरुवात. मनोजोत्य सुखरामादर्शने अनुवादव्रतानि मन्तानातारिकानिरतक्रो सामिमन्दरादु विषवे देवादकिहवा जयन्तमो प्रतिष्ठाचार्यो शुभं भवतु सावधान. चला दीर्घायुष्टा ओकाधे खनिताच समये च तव खनाम्यहम् अधो तवान् दीर्घायुरभूतवा शतवनेश हिरोहनाथ अग्निभ्रतपदभ्रतञ्चरिकिया राध्यताम् इदमहमनृतात् सत्य बटवाचार्यो शुभं भवतु सावधान. आदित्यावे पार्वते कुमाराला विद्या देतो जो स्मरे जानराला देवाचे जो विघ्न तो हि निवारे पायात वामन
ब्रह्मचारी बटवाचार्यो शुभं भवतु सावधान ब्रह्मज्ञान रसायनं श्रुतिकथा वेदैस्तथा ज्योतिषां व्याकरणञ्च धनुर्धरं जलतरं मन्त्राक्षरं वैदिकं भोगां वा खड्वाचिनं नटनृतं सम्बोधनो चातुरो विद्या नाम चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात् पठोर्मङ्गलं पठनाचार्य शुभं भवतु सावधान आवटू आमनाची झाला मागायाशी दान गेला बलीला मागे भूमी त्रिपदा ते मुरारी शुभे कैसा बाळा ब्रह्मचारी पटवाचार्य शुभं भवतु सावधान ज्याचे मंगल नाम ऐकुनी स्वये विघ्ने लया पावती रिद्धी आनिक सिद्धी लागुनी पदा अत्यादरे वंदिती ब्रह्मा विष्णु महेश रूप सुनी ब्रह्मा विष्णु महेश रूप सुनी शंभूपदा जो नमी ऐशा मंगलमूर्तया बटुबरा कुर्यात् बटोर्मङ्गलं बटवाचार्यो शुभं भवतु सावधान कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमोत्थितं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि भट्टवाचार्यो शुभं भवतु सावधान संध्यावंदन नित्यशुद्धकरणे गायत्री मंत्रात्मक सूर्याला नमने शरीर बलहि संपादने नेमक भूभूत्वन्मति सतेज मनने अभ्यास पारंगत ब्रह्म ज्ञान हि मेळवी सविनये कुर्यात् बटोर मंगल तदेव लग्नं लक्ष्मी भजे आता या ठिकाणी ओपनिंग सोहळा संपन्न
संपन्न झालेला आहे. या ठिकाणी पूर्ण संस्थांची माहिती, उपनयनाविषयी 2 शब्द आणि उपनयनाचं महत्व काय हे सगळं श्रीपाद महाजन आपल्याला सांगतील. शांत चित्ताने सगळ्यांनी ऐकून घ्यावं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त योगानंद महाराज की जय. समर सद्गुरु चिंतामणी महाराज की जय. परमपूज्य श्री चन्नूबाई महाराज की जय. सर्वप्रथम श्री योगानंद सरस्वती संस्थान श्री क्षेत्र गुंज याद्वारे आलेल्या सर्व बटूंच्या आईवडिलांचे व आलेल्या सर्व पाहुण्या मंडळांचे श्री संस्थांतर्फे आम्ही सर्व सेवेकरी सहर्ष स्वागत करीत आहोत. 16 संस्कारांपैकी अत्यंत महत्वाचा संस्कार समजला जाणारा हा उपनयन संस्कार समर सद्गुरु श्री चिंतामणी महाराज साक्षात संतरूपी देव यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा हा विषय होता की संस्थांमध्ये मुंजी त्या काळात सुद्धा समर सद्गुरु चिंतामणी महाराजांनी लावल्या होत्या भक्तांच्या. त्या अनुषंगाने तेच दिवस परत यावेत. समर सद्गुरु चिंतामणी महाराजांनी ज्या प्रकारे त्या काळात उपनयन संस्कारातल्या काही मुंजी या ठिकाणी भक्तांच्या लावल्या होत्या त्याच प्रकारचा उपक्रम परत करण्यात यावा अशी संकल्पना श्रद्धेय श्री राजेशभाई चन्नूबाई देसाई महाराज यांना व श्री आमचे श्रद्धेय अवधूत महाराज सावळीकर या दोघांच्या कल्पनेतून गत वर्षी आम्ही या उपक्रमास आरंभ केला. मागच्या वर्षी 24 मुंजी या ठिकाणी संस्थांतर्फे लावण्यात आल्या होत्या आणि या ठिकाणी यावर्षी 11 मुंजी आपण लावत आहोत. या संस्कारामध्ये येणाऱ्या काळात देखील हा उपनयन संस्कार अत्यंत वैभवशाली परंपरेने पुढच्या वर्षी देखील करण्यात यावा. या अनुषंगाने आमच्या व्यवस्थेमध्ये जर कुठं काही आम्ही कमी पडत असतो किंवा कुठं काही बदल करावायचा असेल तर आपण कृपया कार्यालयामध्ये येऊन आम्हाला त्या काही सूचना द्याव्यात. ज्या अनुषंगाने आम्ही येणाऱ्या काळात समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराजांचा अत्यंत जिव्हाळ्याचा जो विषय होता उपनयन संस्कार यामध्ये येणाऱ्या काळात आम्ही वैभवशाली परंपरेने हा सोहळा श्री संस्थांद्वारा या ठिकाणी आम्ही पार करल्या जाऊ. याचप्रमाणे या सर्व गोष्टीचा विचार करून पुढच्या वर्षीची उपनयन संस्काराची तारीख देखील महाराजांच्या कल्पनेतून आम्ही या ठिकाणी तारीख व सर्व ब्रह्मवंतांच्या उपस्थितीमध्ये तारीख काढण्यात आलेली आहे. आपल्या जवळच्या सर्व नातेवाईकांना, इष्टमित्रांना व परिवारातल्या सर्व मंडळींना आपण ही सूचना द्यावी. पुढच्या वर्षी दिनांक 8 मार्च 2026 वार रविवार या रोजी याच ठिकाणी समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराजांच्या आवडता विषय असलेला उपनयन संस्काराचा सोहळा मोठ्या थाटामाटाने पुढच्या वर्षी देखील मोठ्या संख्येने पार पडण्यात यावा अशी महाराजांची एक कल्पना आहे. मागच्या वर्षी 24 होते, यावर्षी 11 आहेत. पुढच्या वर्षी 101 हा आकडा व्हायला पाहिजे ही आमची संकल्पना आहे. संस्थांतर्फे आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची आम्ही पूर्ण तयारी ठेवू. यानंतर आपण खरोखर सगळे भाग्यवान आहात की श्री क्षेत्र कुंज या ठिकाणी आपल्या मुलाच्या उपनयन संस्काराचा कार्यक्रम आपण पार पाडत आहात. श्री योगानंद सरस्वती संस्थान कुंज कुर्थ या ठिकाणी श्रीमद परमहंस परिव्राजक काचार्य सद्गुरू योगानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा 97वा पुण्यतिथी उत्सव या ठिकाणी मिती फाल्गुन वद्य 7 शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 या रोजी आपल्या योगानंद महाराजांच्या यात्रेचा सप्ताहाचा आरंभ होत आहे. या निमित्त या ठिकाणी नाम सप्ताह, श्री गुरुचरित्र पारायण, श्री गुरुमूर्ती चरित्र पारायण आरंभ व श्रींना महारुद्राभिषेक या सप्ताहाच्या आरंभाला होतो. त्याच प्रकारे मिती फाल्गुन वद्य 11 मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 या दिवशी श्री देवापुढील पेटीची पूजा रात्री ठीक 8:23 या ठिकाणी होती. सर्व भक्तांना माझं नम्र विनंती आहे की अशा प्रकारची पेटी पूजा भारतात कुठल्याही देवस्थानामध्ये होत नाही. समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराजांनी स्वतःही तयार केलेली पेटी आहे. या पेटीची पूजा फक्त दत्त महाराजांच्या या मंदिरात या ठिकाणी होती. ती करण्यामागे महाराजांचा असा एक संकल्प होता की ज्या काळात यात्रा करण्यासाठी बरीच खर्चिक असा विषय होता यात्रा करण्याचा. महाराजांकडे काही भक्त मंडळी गेली, त्यांनी महाराजांना सांगितलं महाराज यात्रा जवळ आलेली आहे पण अत्यंत खर्चिक विषय आहे. महाराजांनी त्या ठिकाणी दत्त महाराजांना स्मरून एक पेटी तयार केली व त्या पेटीला यंत्र महाराजांनी बसवलेलं आहे. महाराजांनी आवाहन केलं या पेटीत जो 10 रुपये टाकेल त्याला 100 रुपये मिळतील, जो 100 टाकेल त्याला 1000 रुपये मिळतील असं महाराजांनी त्या काळी सांगितलं. म्हणून या पेटीचं महत्व आहे. सर्व भक्तांना आमची नम्र विनंती आहे आपण या पेटीच्या पूजेसाठी
असंख्य संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे व श्रींचा श्रीफळ जो या ठिकाणी श्रद्धेय राजेंद्र महाराज व श्रद्धेय अवधूत महाराज यांच्या हस्ते आपल्याला त्या दिवशी मिळतो. त्या पेटीची पूजा करत असताना आपण यायचं, पेटीचं दर्शन घ्यायचं, त्या यंत्राचं दर्शन घ्यायचं. त्या ठिकाणी महाराज आपल्याला श्रीफळ देतात. ते श्रीफळ आपण प्रसाद रूपी घरी ठेवायचं आहे. अशी ऐतिहासिक पूजा फक्त श्री क्षेत्र कुंड या ठिकाणी होती. त्यानंतर जो 16 आहे तो आहे मिती फाल्गुन वद्य 13 गुरुवार दिनांक 27 मार्च 2025 या दिवशी श्रींची समाराधना व गोदावरी यानंतर 12 मिती फाल्गुन मध्ये 12 बुधवार दिनांक 26 मार्च 2025 या रोजी श्रींची पुण्यतिथी होते व मिती फाल्गुन मध्ये 13 गुरुवार दिनांक 27 मार्च 2025 या रोजी योगानंद महाराज यांची या ठिकाणी समाराधना होते व गोदावरी पात्रामधील ऐतिहासिक अशी पंगत. भारतात कुठेही अशा प्रकारची गोदावरीच्या पात्रात कुठेही पंगत बसत नाही. गोदावरीच्या पात्रात स्नानाचं जेवढं महत्व आहे तर प्रसाद घेण्याचं महत्व किती असावं याचा विचार समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराजांनी त्या काळात केला असावं. ज्या अनुषंगानं भारतात अशा प्रकारची कुठेही पंगत होत नाही. गोदावरीच्या या पात्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रचंड उन्हामध्ये या पंचकृषीतील खेडेपाडीतील सगळे ग्रामीण भागातील जे भक्तगण आहेत ज्यांना व्हॉट्सअपनं फेसबुकनं कुठेही पत्रिका जात नाही, परंतु केवळ योगानंद बाबांचा प्रसाद आपल्याला या ठिकाणी मिळावा या अनुषंगाने पंचकृषीतील खेडोपाड्यातील सगळे भक्त या ठिकाणी या गोदावरीच्या पात्रात बसतात, अनवाणी पायाने बसतात आणि संस्थांतर्फे 100 क्विंटल शिरा आणि 100 क्विंटल पुरी मोठ्या थाटामाटात गोदावरीच्या पात्रात येतात. 2 ट्रॅक्टर भरून शिरा असतो, 2 ट्रॅक्टर भरून पुऱ्या असतात. अक्षरशः खोऱ्याला हा शिरा आपण काढतो व भक्तांना आपण अक्षराचं वाटप करतो. समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराजांनी नियमाचा लावला होता की गोदावरीच्या त्या काठावर जो भक्त बसलेला आहे त्या काठाला सर्वप्रथम शिरा आणि पुरी मिळावी आणि घाटाजवळ बसलेला आहे त्याला सगळ्यात शेवटी मिळावी. ज्या अनुषंगाने प्रत्येक भक्ताला शिरा आणि पुरीचा प्रसाद मिळावा हा दूरदृष्टिकोन समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराजांनी त्या काळात दिला होता. आणि हा शिरापुरींचा प्रसाद वाटताना समस्त गावकरी मंडळी गुंजमध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं सहकार्य असतं आणि त्यांच्या सहकार्याने ही गोदावरी पात्रातील ऐतिहासिक पंगत आम्ही मोठ्या थाटामाटाने साजरी करतो. माझी सर्व भक्तांना नम्र विनंती आहे, अशा प्रकारची ऐतिहासिक अशी गोदावरी पात्रामधली महापंगत श्रीपुऱ्यांची पंगत ही फक्त श्री योगानंद सरस्वती क्षेत्र श्री व्यंकट गुंज याच ठिकाणी होते. ही पंगत पाहण्यासाठी आपण आपला वेळात वेळ काढून या ठिकाणची ऐतिहासिक अशी पंगत पाहण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. यानंतर शेवटला मी एवढंच आवाहन करतो, पुढच्या वर्षी दिनांक 8 मार्च 2026 रविवार रंगपंचमी आपण याच ठिकाणी या पवित्र स्त्री मोठ्या संख्येने उपस्थित राहू व आमच्या व्यवस्थेमध्ये अजून काही सुधारणा करायची असेल तर आपण मोठ्या मनाने आम्हाला कार्यालयामध्ये येऊन संपर्क करून आम्हाला त्या सूचना द्याव्यात. आम्ही त्या सूचनाचं पालन करून हे जे आमचा कार्यक्रम आहे आणखी याच्यामध्ये कशी भर करता येईल वैभवशाली परंपरेने योगानंद महाराज संस्थानला जी वैभवशाली परंपरा आहे तशाच प्रकारचा वैभवशाली कार्यक्रम पुढच्या वर्षी मोठ्या थाटामाटात संपन्न करू. एवढं बोलून मी माझे मनोगत संपवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव योगानंद महाराज की जय, समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराज की जय, परमपूज्य श्री छन्नभाई महाराज की जय. गुरुदेव दत्त. यानंतर सर्व ब्रह्मवंद
Hare